हॅलो, नमस्कार. जसं की तुम्हाला माहीतच आहे, मी कॅनडामध्ये आहे आणि मी आज तुम्हाला खरंच आणि जेन्युइनली कॅनडाचं खरं स्ट्रगल काय आणि परदेशात जेव्हा कोणी जातं, तेव्हा त्यांचं खरं स्ट्रगल काय, ह्या विषयावर बोलणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे, सो दॅट आपला व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर आज मला जेन्युइनली सांगायचं आहे की खरंच जेव्हा आपण किंवा आपली मुलं परदेशात जातात, तेव्हा त्यांचा प्रवास खरंच खूप डिफिकल्ट असतो. खूप स्ट्रगल करावं लागतं. आपण तर एका एका गावातून दुसऱ्या गावात गेलं तरी आपल्याला खूप अडचणी येतात. तर मुलं परदेशात जातात, तिथं आपलं घर सेटअप करतात आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, घर सेटअप करायचं म्हणजे अगदी इनिशियल स्टेजपासून आपल्याला सुरुवात करावी लागते, की कुठून भांडी गोळा करणार, घर बघणार. तर अशा गोष्टी बघाव्या लागतात. तर इनिशियली परदेशात जेव्हा एखादा मुलगी किंवा आपली मुलं जात असतात, तेव्हा त्यांना अगदी घर बघण्यापासून ते अगदी घरातलं सामान गोळा करण्यापासून ते अगदी म्हणजे एका गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागतं. तिथले नियम माहीत नसतात, तिथले शोज माहीत नसतात, तिथल्या काहीच गोष्टी माहीत नसतानासुद्धा आपली मुलं बाहेर पडतात. रिझन बिहाइंड दॅट पैसा एक मोठं कारण असू शकतं, पण तिथली लाईफसुद्धा एक्सपिरियन्स करता आली पाहिजे आणि ॲट द एंड पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहेच आणि त्यासाठीच आपली मुलं घरची परिस्थिती सुधारावी आणि प्रत्येकाचे ड्रीम्स वेगवेगळे असतात, त्यासाठी बाहेर पडत असतात, रिस्क घेत असतात. पण ॲक्च्युली हे पण खरं आहे की जोपर्यंत आपण आयुष्यामध्ये रिस्क घेत नाही, काही गोष्टी अनुभवत नाही, तोपर्यंत आपल्याला तो कॉन्फिडन्स येत नाही. आता इनिशियली आम्ही आलो तेव्हा आम्ही पण खूप स्ट्रगल केलं. आम्हाला काहीही माहीत नव्हतं. आम्ही तर दोघं सोबत आलेलो. कधी-कधी सोपं जातं जेव्हा आपला पार्टनर एक इथे असतो आणि एक पाठीमागून येतो, तेव्हा इनिशियली एक सेटअप करून ठेवतो. बट आम्ही दोघं एकत्र आलेलो आणि आमच्यासाठी एक गोष्ट डिफिकल्ट होती की प्रत्येक गोष्ट आम्हाला दोघांना एकमेकांना साथ देऊन करायची होती. तर अगदी घर शोधण्यापासून ते प्रत्येक गोष्ट आम्ही एकत्र केलेली आहे. तर ते स्ट्रगल आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला त्या गोष्टी अनुभवल्यानंतरच येतो. आणि येस, तर खरंच खूप सुखाची जर्नी नसते जेव्हा एखादा मुलगी किंवा आपली मुले घर सोडून परदेशात जातात. तर त्यांना खूप इनिशियली स्ट्रगल करावं लागतं. जसं की आपले आईवडीलसुद्धा स्ट्रगल करतात. तर अगदी घरची परिस्थिती सुधारावी म्हणून आणि ड्रीम असतं. आता काही जणांना क्लायंट साईडचा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो. तर प्रत्येकाचे वेगवेगळे ड्रीम असतात, त्यासाठी घरातून बाहेर पडतात. तर आम्ही दोघं आलो होतो आणि आमची पण जर्नी काही सुखाची नाही आहे. जसं की तुम्ही टी व्ही शोमध्ये बघता ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन. तर ऑफ स्क्रीन ते खूप स्ट्रगल करत असतात आणि ऑन स्क्रीन तुम्हाला दिसतं ते काही वेगळंच दिसतं. तसंच काही जेव्हा मुलं परदेशात जातात, तेव्हा तुम्हाला ऑन स्क्रीन दिसतं की ते खूप खुश आहेत. पण खरं सॅल्यूट आहे प्रत्येकाला जे परदेशात जाऊन सेटअप करतात आणि स्वतःची लाईफ तिथे स्पेंड करतात. आणि त्या मुलीचं खूप कौतुक आहे की इनिशियली त्यांच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असतात, तरीसुद्धा येतात आणि इथे आपली लाईफ सेटअप करतात आणि घरच्या जबाबदारी असतात आणि त्यासुद्धा घेतात, त्या सांभाळतात. ॲक्च्युली खरंच हे खूप सोपं नाही आहे, जसं वाटतं तसं. मी सुद्धा यूट्यूबला व्हिडिओज टाकते, फोटोज टाकते व्हॉट्सअपला. पण असं नाही की आम्ही 24 आवर्स खुश असतो. आम्हाला खूप काही गोष्टी स्ट्रगल कराव्या लागतात. आम्ही भांडतोसुद्धा आणि म्हणजे हे नॅचरल आहे सगळ्या गोष्टी. पण एक गोष्ट नक्की आहे की आयुष्यात आपण रिस्क घेतली पाहिजे आणि तरच माणसाची प्रगती होते ॲक्च्युली. आपण घरातून बाहेर पडलं तर आपल्याला बाहेरच्या गोष्टी माहीत होतात. तर इकडची लाईफ आता आम्हाला तिथे बसून फक्त लोकांनी सांगेल तेवढीच माहिती होती. पण जेव्हा आपण इथे ॲक्च्युली येतो, अनुभवतो, त्या गोष्टी करतो, तेव्हा आपल्याला खरंच त्यातून खूप मोठा अनुभव मिळतो. तर प्रत्येकाला सॅल्यूट आहे जे परदेशात जाऊन सेटअप करतात. तर खरंच खूप सोपं नाही आहे.
पण येस, ते केलंसुद्धा पाहिजे आणि ते केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो त्याच्यानंतर तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही, हे मात्र खरं आहे. आणि आता बेटर वाटतं आहे ॲक्च्युली आपल्याला हे आपण जे मुलं बॅचलर आहेत त्यांनी ही गोष्ट अनुभवलीच असेल, की आपण अगदी खेडेगावातून सिटीमध्ये जातो तेव्हासुद्धा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. हळूहळू त्या माहीत पडतात आणि आपल्याला ते यूज टू होऊन जातं. तसंच तुम्ही जेव्हा परदेशात जाता तेव्हा इनिशियली स्ट्रगल असतं. ते स्ट्रगल वेगळं असतं कारण आपण परदेशात असतो आणि आपल्याला तिथलं काहीच गोष्टीचं माहीत नसतं. तर इथे येऊन जे स्ट्रगल करताना आणि त्याच्यानंतर जे अनुभव असतात ते आयुष्यभर लक्षात राहणारे असतात आणि प्रत्येकाने हे अनुभव घेतले पाहिजेत. आणि खरंच प्रगती करायची असेल तर घरातून बाहेर पडलंही पाहिजे. आणि घरातून बाहेर पडताना एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपण प्रगतीसाठी बाहेर पडलो आहे. आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत. ही गोष्ट आणि ही जिद्द बाळगायची आणि मग घरातून बाहेर पडायचं. तर मग आपल्याला वाईट गोष्टी कोणत्या अफेक्ट नाही करत. तर येस, तर आम्ही पण खूप स्ट्रगल करतो आणि आत्तासुद्धा मी असते घरात. मी जॉब सर्च करते ॲक्च्युली. तर एक वर्किंग आहे, एक मी वर्किंग नाही आहे. तर येस, ते सुद्धा स्ट्रगल सध्या माझं सुरू आहे. तर इनिशियली जसं की मी म्हटलं आधी पण स्ट्रगल हे आयुष्यात कोणाला चुकलेलं नाही. आपल्या आईवडिलांनीसुद्धा आपल्याला लहानाचं मोठं करताना खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे. त्यासाठीच आपणसुद्धा स्ट्रगल करायला हवं, लाईफमध्ये रिस्क घ्यायला हवी. आणि त्यासाठी पॅरेंटचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा ठरतो, की त्यांनीसुद्धा आपल्याला मोटिवेट केलं पाहिजे, जा, राहा आणि बघा, अनुभवा. आणि हे लाईफ जे आपण करत असतो ते फक्त आपल्यासाठीच नसतं, पण आपल्या घरच्यांसाठीसुद्धा असतं. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर येस, तर मला ह्या सगळ्या गोष्टीतून हे एकच गोष्ट सांगायची आहे, की आयुष्यात रिस्क, स्ट्रगलला आपण फेस केलं पाहिजे. त्यातूनच आपण अनुभवतो आणि खूप गोष्टी शिकतो. इनिशियली आपल्याला काही माहीत नसतं. मी सुद्धा अगदी लाडात वाढलेली आणि माझ्या आईवडिलांच्या घरी सगळं मिळत होतं आयतं. तर आपल्याला इनिशियली अनुभव नसतात, पण आपण जसं फेस करू तसं आपण ते अनुभव फेस करतो, त्यातून जातो, तसं आपण स्ट्रॉंग बनत जातो. तर आपल्याला ते जमणारच नाही म्हणून बसण्यापेक्षा ते करून बघायचं. जर फेल झालो तर ॲक्सेप्टन्स ही गोष्ट ठेवायची, ज्यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास नाही होणार. मग तर मला वाटतं की सगळ्यांनी ट्राय करावं. आणि येस, खूप सोपंही नाही आहे आणि अगदीच अवघडसुद्धा नाही आहे. तर सगळे करू शकतात. फक्त आपल्याला काही दिवस कष्ट सोसावे लागतात, जसं की आपल्या आईवडिलांनीसुद्धा सोसलेलं असतं. तर आपण त्यांच्याकडं बघूनच शिकायचं असतं, की ते किती धडपडत असतात आपल्यासाठी. तर आपणसुद्धा काही केलं पाहिजे असं मनात एक निश्चय बाळगून जर आपण प्रयत्न केले तर आपणसुद्धा नक्कीच यशस्वी होत असतो. तर येस, त्यासाठी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान मी गोष्टी शेअर करत राहीन. सो बाय.